अकाली पीडित जमीनधारकाच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय. मंत्री बावन्कुळे आणि विखेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न. अकाली पीडित जमीनधारकांच्या प्रश्नासंदर्भात न्याय्य भूमिका घेण्याची भूमिका महायुती सरकारची असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी केलेल्या पाठपुराव्यावर लवकर शिक्कामोर्तब करण्याची भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्कुळे यांनी व्यक्त केली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने अकाली पीडित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्कुळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री विखे यांच्या शासकीय निवासस्थानी महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्कुळे यांनी अकाली पीडित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे सर्व प्रश्न समजावून घेत सकारात्मक चर्चा केली. अकाली पीडित प्रश्नांच्या संदर्भात यापूर्वीच मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने काही निर्णय झाले आहेत. अन्य काही निर्णय होण्याच्या दृष्टीने महायुती सरकार निश्चित निर्णय करेल अशी ग्वाही देऊन गोरगरीब अकाली पीडित शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविणे ही आपली ठाम भूमिका आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वी निर्णय घेतला आहे. अधिवेशन संपल्यानंतर मुंबईत राजभवनात राज्यपाल महोदयांची भेट घेऊन सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्याची ग्वाही मंत्री बावन्कुळे यांनी शेवटी दिली. या बैठकीला भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, ॲडव्होकेट अजित काळे यांच्यासह 9 गावातील 25 शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, चळवळीचे याचिकाकर्ते गिरीधर आसने, भाजपाचे दीपक पटारे, गावातील सचिन वेताळ, गोविंद वाहक, सुनील असने, संतोष मुठे, चंद्रकांत खरे, बाळासाहेब वेताळ, गोरखनाथ वेताळ, बापूसाहेब गोरे, बबनराव नाईक, प्रशांत शिंदे, आदिनाथ दिघे, सोमनाथ रुपटक्के, दादासाहेब रुपटक्के, राजेंद्र गोसावी, अक्षय मुठे, सुभाष गाडेकर, अमोल गुळवे, गंगाधर वेताळ, दत्तात्रय भालेराव आदी उपस्थित होते. प्रारंभी शेतकरी संघटनेचे शरद असने यांनी प्रास्ताविक केले, तर भाऊसाहेब काळे यांनी आभार मानले. याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा. ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.